पावसाळ्यातनं खूपच अडचण होती. ते चिखल आहे. त्या पुलापासून पुढं सिंगल माणसाला सुद्धा मुश्किलनं चालता येतं. अगदी स्वतःचा जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. तो आम्हाला रस्ता मिळावा एवढीच आमची सरकारजवळ विनंती आहे. गुडघाभर चिखल असतो, त्याच्यातून ह्या बांधावरून असा हा दिसतो, या बांधावरून जावं लागतं. गाड्या घोड्याच आमच्या गावातच राहतात आणि एखाद्या जर व्यक्ती आजारी जर पडली तर त्याला बी त्या बांधावरून कसं न्यायचा हा प्रश्न असतो. त्या बांधावरून खाली वड्यात जाईल की इकडे वावरात जाईल, हाही प्रश्न आहे. त्यामुळं बिकट परिस्थिती पावसाळ्यात. सार्वजनिक बांधकाम मंत्री असणाऱ्या शिवेंद्रराजे भोसले यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सध्या आहोत. आपण सध्या मेढा परिसरातील गोंदेमाळ या गावाच्या वेशीवरती आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकता या साईडला की हा जो कच्चा रस्ता आहे हा गोंदेमाळ गावचा रस्ता आहे. या ठिकाणी आपण पूल देखील पाहू शकतो. या ठिकाणी पुलाचं देखील काम झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. परंतु गेल्या 10 वर्षापासून आहे ते पुलाचं काम झालेलं पाहायला मिळतंय. परंतु जो हा रस्ता आहे तो कच्चा, त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. या ठिकाणी गोंदेमाळचे काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत. नक्की काय प्रश्न आहे या रस्त्याचा आपण पाहणार आहोत. काय नक्की या रस्त्याचा प्रश्न आहे, कशा पद्धतीने हा तुम्ही प्रश्न मांडताय आमच्यासोबत? रस्ता आम्हाला कुठल्या क्षेत्रातनं सरकारच्या माध्यमातून आम्हाला रस्ता मिळावा. कारण पावसाळ्यातनं खूपच अडचण होती. ते चिखल आहे. त्या पुलापासून पुढं सिंगल माणसाला सुद्धा मुश्किलनं चालता येतं. अगदी स्वतःचा जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. तो आम्हाला रस्ता मिळावा एवढीच आमची सरकारजवळ विनंती आहे. कधीपासून हा प्रश्न रस्त्याचा प्रलंबित आहे? तसा हा रस्ता 45 वर्षापासून पुलापासून पुढं आलाच नाही. तर तो पुढं यावा, आमच्या वस्तीपर्यंत तरी रस्ता आम्हाला मिळावा व्यवस्थित पक्का कर. तुम्ही काय सांगाल, काय नक्की प्रश्न आहेत तुमच्या इथे रस्त्याचे? नाही, प्रश्न म्हणजे असाच आहे. फक्त आम्ही पुष्कळ प्रयत्न केले, पेपर वर्क हे केलं, पण पुढे काय होतच नाही. फक्त आम्हाला रस्ता सरकारकडून व्हावा एवढीच आमची अपेक्षा. आता तुम्ही पाहताय गेले 10-15 वर्ष झाला हा तुम्ही संघर्ष करताय रस्त्याचा. एकूण पावसाळ्यातली परिस्थिती काय असते नक्की? पावसाळ्याची परिस्थिती म्हणजे काय, गुडघाभर चिखल असतो, त्याच्यातून ह्या बांधावरून असा हा दिसतो, या बांधावरून जावं लागतं. गाड्या घोड्याच आमच्या गावातच राहतात आणि एखाद्या जर व्यक्ती आजारी जर पडली तर त्याला बी त्या बांधावरून कसं न्यायचा हा प्रश्न असतो. त्या बांधावरून खाली वड्यात जाईल की इकडे वावरात जाईल, हाही प्रश्न आहे. त्यामुळं बिकट परिस्थिती पावसाळ्यात. तर उन्हाळ्याच्यात रस्ता व्हावा ही सरकारकडे आमची मागणी आहे. तुम्ही काय सांगाल का, कशा पद्धतीने काय नक्की परिस्थिती आहे रस्त्याच्या संदर्भातली? पावसाळ्यामध्ये तर अजिबातच इकडे या जायची गैरसोय आहे. आणि जर एखादा आजारी पडलं किंवा एखाद्याचं दुखाय खुपाय लागलं
तर आज ह्या रस्त्यानं जर डांबरेर रोड असला किंवा लाईटी असल्या तरी माणूस आपण कशी बी नेऊ शकतो, पण चिखलातनं आजारी माणसाला न्यायचं कसं? एवढ्या गुडघा एक तर चिखल असतो, चालायची समस्या असते, पाऊस भरपूर असतो, पाणी भरपूर असतं, झरं फुटलेलं असतात. ह्या शेतात भात लावलेलं असतं, हा हे एवढ्या बांधाचा रस्ता असतो बघा एवढाच. ह्या बांधावरनं या जायला, हिथून वर खाली शेती आहे, हिथून वरती ह्या बांधावरनं रस्ता यायला जायला ही खूप आमच्यासाठी मोठी समस्या आहे. आता माझे भाव आहेत, माझ्या भावजे आहेत, आमचं वय झालेलं आहे, त्यांचं बी वय झालेलं आहे. तर सरकारने किंवा बाबांनी जेणेकरून अगदी लवकर तातडीनं ह्याच्यात लक्ष घालून आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा एवढी विनंती करते मी. याच्या संदर्भात तुम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले, हा. त्यांची भेट वगैरे घेतली आहे का, किंवा काय त्याच्याबद्दल तुम्ही आता- पाठपुरावा केलाय का या रस्त्याबद्दल? आम्ही शिवेंद्रराज बाबांना तर भेटलो नव्हतो, पण उदयनराजेंपर्यंत गेलो होतो. उदयनराजेंनी काय आम्हाला प्रतिसाद दिला नाही, शशिकांत शिंदेने बी दिला नाही. पण आता शिवेंद्र बाबापर्यंत आता आम्हाला की आता ही लोक निवडून आले, ते खासदार झाले ते, आणि आता त्यांच्याकडे सत्ता आहे. तर एवढीच बाबांना माझी विनंती आहे की गोंदेमाळ गाव या ठिकाणी लक्ष घालून त्यांनी आमचा रोड करून द्यावा. नक्कीच. आपण पाहिलं की गेले 10 ते 15 वर्षांचा जो प्रलंबित असणारा गोंदेमाळ इथला जो रस्ता आहे, तो नागरिकांसाठी लवकरात लवकर पावसाळ्याच्या अगोदर तयार करण्यात यावा, अशा ज्या मागण्या आहेत ते या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्या आहेत. ओमकार सोनाले, नवराष्ट्र, मेढा, सातारा.